नमस्कार मित्रांनो, व्हीएम स्ट्रॅटेजीच्या नवीन भागामध्ये आपले स्वागत आहे। जर मित्रांनो तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब तसेच बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पहिल्यांदा मिळेल। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा। तर मित्रांनो आज आपण निफ्टी आणि सेन्सेक्स इतके दिवस खाली येत आहेत, तर ते का येत आहेत त्याची आपण माहिती जाणून घेऊया। तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण पहा। तर आपण आता लाईव्ह चार्ट्सवरच मित्रांनो जाऊया। तर मित्रांनो इकडे बघा, मी निफ्टीचा चार्ट्स ओपन केला आहे। मी ट्रेडिंग व्यू या चार्ट्स इंडिकेटरवर आहे। तर या ठिकाणी बघा मित्रांनो, मी निफ्टीचा डेलीचा चार्ट्स ओपन केलेला आहे आणि या ठिकाणी मित्रांनो डेलीचा चार्ट्स बघा, इथे हे जे आहेत ते MACD, RSI वगैरे खाली आहेत आणि त्याचबरोबर मित्रांनो इकडे मूव्हिंग एव्हरेज 7 ने मूव्हिंग एव्हरेज 29 ला पण खाली क्रॉसवर दिला आहे। त्यानंतर पॅराबोलिक स्टार पण वरती आहे, म्हणजे प्राइस मित्रांनो खाली आहे। त्याचबरोबर सुपर ट्रेंड पण वरती आहे, म्हणजे प्राइस खाली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला की दिसतंय की निफ्टी ही वीक आहे डेलीमध्ये। तर आपण विकलीचा व्यू बघूया। तर विकलीमध्ये पण मित्रांनो बघा, निफ्टीने एक पर्टिक्युलर प्राइस, म्हणजे उदाहरणार्थ इथे बघा 26,200 समथिंग प्राइस गेल्यानंतर निफ्टीने खाली क्रॉसवर दिला आहे आणि निफ्टी खाली आलेली आहे। तर मित्रांनो असं का होत आहे, तर त्याचं आपल्याला कारण सापडेल हायर चार्ट्समध्ये। तर आपण मित्रांनो विकलीचा हायर चार्ट्स मंथली, तर मंथली मध्ये जाऊन बघूया मित्रांनो आपण। तर मंथली मध्ये पण मित्रांनो E7 ला प्राइस बारने खाली क्रॉसवर दिला आणि प्राइस इथे बघा मित्रांनो नीट बघा खाली आलेली आहे। त्याचबरोबर RSI पण खाली आहे। तर मित्रांनो या ठिकाणी बघा प्राइस अशी वरती गेलेली आहे। इथे मित्रांनो गॅप अप झालाय, म्हणजे प्राइस वरती गेले, म्हणजे प्राइसने E7 ला सोडून प्राइस ही E7 ला सोडून वरती गेलेली आहे आणि त्यामुळे ती प्राइस खाली आहे। तर आपण ह्याचा मंथलीचा हायर चार्ट्स, आपण क्वार्टरलीचा चार्ट बघूया। तर क्वार्टरली मध्ये पण बघा प्राइस खाली आलेली आहे, इथे दोन रेड बार तयार झालेले आहेत। तर आपण क्वार्टरलीचा हायर चार्ट 6 मंथचा चार्ट बघा। तर या ठिकाणी बघा, या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित चित्र दिसत आहे की मित्रांनो इकडे काही महिने ही निफ्टीची प्राइस वरती होती आणि त्यामुळे इथे गॅप अप तयार झाला होता। आणि मित्रांनो हा गॅप भरून काढण्यासाठी हा पहिला बार जो आहे निफ्टीचा 6 महिन्याचा तो रेड झाला आहे आणि दुसऱ्या बारला पण रेड बार तयार झाला आहे, कारण पहिल्या प्रिव्हियस बार पेक्षा दुसरा जो बार आहे तो त्याचा क्लोज आहे तो क्लोज खाली आहे, त्यामुळे रेड बार तयार झाला आहे। आणि ही प्राइस बघा E7 ला चिटकायला खाली येत आहे आणि खाली थोडीफार आलेली आहे। अशा प्रकारचा सिनारिओ मित्रांनो इकडे पण झालेला आहे। तर या ठिकाणी बघा 3 बार निफ्टीचे 6 महिने चार्ट्स वरती आहेत, 3 बार 6 महिन्याचे वरती आहेत आणि बघा इथे गॅप अप झाल्यामुळे बघा हे जे 3 बार आहेत ते E7 ला सोडून प्राइस हे वरती गेलेलं आहे, तिथे गॅप अप त्याला गॅप अप म्हणतात। आणि त्याच्यानंतर जो चौथा बार आहे तो मित्रांनो हा गॅप भरून काढण्यासाठी E7 ला चिटकायला खाली आलेला आहे आणि त्याचबरोबर E7 पण मित्रांनो थोडासा वरती जातो। तर मित्रांनो हा रूल आहे की जेव्हा जेव्हा प्राइस ही E7 ला सोडून वरती जाते तेव्हा ती प्राइस बार जो आहे तो E7 ला चिटकायला खाली येतो। तर ओव्हरऑल बघायला तर निफ्टी आणि सेन्सेक्स वीक नाहीत, तर तो ओव्हरबॉट झालेले आहेत आणि ही जी प्राइस आहे निफ्टी आणि सेन्सेक्सची, ती प्राइस ही मित्रांनो E7 ला चिटकायला खाली येत आहे। तर बघा इथे आपल्याला 6 मंथच्या चार्टवर आपल्याला क्लिअर इंडिकेशन दिसत आहे आणि मित्रांनो थोडीफार आणखीन प्राइस खाली येऊ शकते। तर मित्रांनो आता आपण सेन्सेक्स बघूया। तर मित्रांनो मी इथे सेन्सेक्सचा चार्ट ओपन केला आहे। तर या ठिकाणी पुन्हा सेन्सेक्स बघा डेलीमध्ये पण वीक आहे, खाली थोडीशी प्राइस वरती जाते आणि पुन्हा खाली येते। तर मागचा व्हिडिओ जर तुम्ही बघितला असेल तर पूर्ण बघा, कारण मी हायर चार्ट आणि लोअर चार्ट याबद्दल व्हिडिओ बनवला आहे, तर तो तुम्ही पूर्ण बघितला तुम्हाला कल्पना येईलच मित्रांनो। तर बघा इथे प्राइस थोडीशी वरती गेली, बघा प्राइस खालीच आहे, पुन्हा वरती गेली, पुन्हा खाली आली। म्हणजे ओव्हरऑल तुम्ही जर ट्रेंड बघायला गेलात तर इथपासून जो माझा कर्सर आहे तिथपासून मित्रांनो हा ट्रेंड आहे, हा डाऊन ट्रेंडच आहे। तर ह्याला मित्रांनो हायर चार्ट्स हे जबाबदार असतात। तर हायर चार्ट्स मध्ये मित्रांनो बघा मंथली मध्ये पण प्राइस खालीच आहे, म्हणजे प्राइस खाली आलेली आहे, म्हणजे E7 ला क्रॉस करून प्राइस बार खाली आलेला आहे। तर मित्रांनो इकडे आता आपण 6 महिन्याचा जरा बार बघूया। 6 मंथचा बार आहे हा, एक बार हा 6 मंथचा बार आहे। बघा इथून जेव्हा 3 ते 4 बार 6 महिन्याचे वरती गेलेत, म्हणजे E7 ला सोडून वरती गेलेले आहेत आणि मित्रांनो इथे गॅप अप तयार झालेला आहे। आणि त्यानंतर मित्रांनो हा जो 5वा बार आहे हा पण वरती गेला आहे, पण इथे खूप मोठ्या प्रमाणात गॅप अप झाल्यामुळे
ही प्राइस मित्रांनो E7 ला चिटकायला येईल. आणि बघा दुसरा ह्या बार मध्ये प्रिव्हियस बार पेक्षा क्लोज खाली असल्यामुळे रेड बार तयार झालेला आहे. आणि ह्या 6 महिन्याचा जो बार आहे, हा जो 6 महिन्याचा बार आहे त्याचा क्लोज पण खाली आहे आणि तो पण म्हणजे तो पण मित्रांनो E7 ला चिटकायला येत आहे. तर अशा प्रकारे आपल्याला कळतं की जेव्हा जेव्हा गॅपअप होतो तेव्हा ती प्राइस E7 ला मित्रांनो चिटकायला येते. आणि बघा जर आपण लोअर चार्ट्स मध्ये जरा बघायला गेलो, समजा मंथली मध्ये का वीकली मध्ये का 3 मंथ्स मध्ये बघायला गेलो, तर मित्रांनो हा चांगल्या प्रकारे सिनारिओ असतो की बघा इथून जेव्हा प्राइस वरती जाते, गॅपअप तयार झालेला आहे, कर्सर नीट बघा या ठिकाणी, कर्सर ठिकाणी, आणि प्राइस वरती गेलेली आहे आणि ते रेड बार 2 तयार झालेले आहेत. आणि हा गॅप भरून काढण्यासाठी ही प्राइस E7 ला चिटकायला आलेली आहे. म्हणजे हा रूल आहे मित्रांनो की जेव्हा जेव्हा प्राइस ही E7 ला सोडून वरती जाते तेव्हा ती E7 ला चिटकायला मित्रांनो येते. ओव्हरऑल बघायला गेलं तर निफ्टी आणि सेन्सेक्स हे वीक नाही आहेत, पण प्राइस ओव्हरबॉट झाल्यामुळे ही प्राइस मित्रांनो खाली येत आहे आणि E7 ला चिटकायला येत आहे. तर मित्रांनो आता आपण जरा इयरलीच्या चार्ट्सवर जाऊया. इयरलीच्या चार्ट्समध्ये पण बघा मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित दिसेल की प्राइस ही काही प्रत्येक बार हा इयरलीचा आहे. काही वर्ष प्राइस ही सेन्सेक्सची वाढत आहे आणि त्याच्यानंतर पर्टिक्युलर एका रेंजला जाऊन ही प्राइस गॅपअप झाल्यामुळे खाली येत आहे. आणि हा बार बघा निफ्टीचा इयरलीचा की इथे हा या बारपेक्षा प्रिव्हियस बारपेक्षा क्लोज हा खाली आहे, त्यामुळे हा बार तुम्हाला रेड मित्रांनो दिसत आहे. म्हणजे थोडीफार प्राइस मित्रांनो आणखीन खाली येऊ शकते. तर त्याचप्रमाणे निफ्टी आणि सेन्सेक्स मध्ये आपण बघितलं की प्राइस जेव्हा जेव्हा गॅपअप होतो, तर मित्रांनो गॅप डाऊन मध्ये मी स्पेशल व्हिडिओ बनवणारच आहे, तर तो तुम्ही नक्की बघा. तर या ठिकाणी असा रूल असतो की मित्रांनो प्राइस जेव्हा जेव्हा सोडून E7 ला सोडून एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज 7 ला सोडून जेव्हा जेव्हा प्राइस वरती जाते तेव्हा ती प्राइस मित्रांनो E7 ला चिटकायला येत आहे. आणि याचं प्रत्यक्ष व्यवस्थित उदाहरण बघायला गेलं तर आपल्याला क्वार्टरलीच्या चार्ट्समध्ये आपल्याला बघायला मिळालेलं आहे. बघा इथे मित्रांनो सेन्सेक्सच्या इकडे सेन्सेक्सची प्राइस वरती जात आहे आणि ते गॅपअप झालेला आहे. आणि इथे हा प्रत्येक बार हा 3 महिन्याचा आहे. हा गॅप भरून काढण्यासाठी आपल्याला ही प्राइस इथे आपल्याला E7 ला चिटकायला सोडून थोडीशी खाली पण आलेली आहे. त्याचबरोबर RSI पण मित्रांनो खाली आहे. आणि बघा ह्या प्रकारचा सिनारिओ आपल्याला इथे पण बघायला मिळालेला आहे. बघा ह्या काही महिने हा क्वार्टरली काही 3-3 महिन्याचे बार आहेत, हे प्राइस वरती गेले आहे सेन्सेक्सची. आणि इथे मित्रांनो बघा प्राइस इथे गॅप तयार झालेला आहे आणि मित्रांनो प्राइस ही E7 ला चिटकायला आलेली आहे. बघा हा रेड बार तयार झालेला आहे, मग पुन्हा प्राइस E7 ला चिटकून वरती गेलेली आहे आणि इथे आता गॅपअप झालेला आहे आणि इथे चिटकायला प्राइस आलेली आहे. तर त्या प्रकारे आपण सेम सिनारिओ आपल्याला निफ्टीमध्ये पण बघायला मित्रांनो मिळू शकतो. आणि तो आपण बघूया. आता आपण बघा निफ्टीमध्ये 3 मंथचा चार्ट आहे. बघा या ठिकाणी प्राइस सेम सिनारिओ आहे सेन्सेक्स प्रमाणे, प्राइस वरती गेलेली आहे इथे. आणि तर मित्रांनो या ठिकाणी बघा की पुन्हा हा सिनारिओ पुन्हा इथे रिपीट होतोय आणि 3 महिन्याच्या जो क्वार्टरलीचा जे बार आहेत ते E7 ला चिटकायला आलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण निफ्टी आणि सेन्सेक्सचे मित्रांनो व्ह्यू बघितले की त्या प्राइस खाली काय येत आहे हे टेक्निकली दृष्ट्या आपण बघितले आहेत. तर मित्रांनो जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल तर मित्रांनो प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो नमस्कार.